आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेच्या पालेखुर्द येथील शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या नवीन शाळा इमारतीसाठी युवा नेते किरण दाभणे तसेच माजी नगरसेविका अरुणा दाभणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना यश येत दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या ईशान्य फाउंडेशनच्या वतीने शाळेची ही सुसज्ज इमारत उभारण्यात आली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही किरण दाभणे व अरुणा दाभणे हे दाम्पत्य आपल्या गावातील नागरिकांसाठी सातत्याने काम करत असल्याचे सांगत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। केवळ शाळेची इमारत उभारण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दाभणे दाम्पत्यासह त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली। या उपक्रमामुळे पालेखुर्दमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। मी माझे सहकारी किरण दाभणे आणि माझी नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज आपल्या ग्रामस्थांच्यासाठी या परिसरामधल्या कंपन्यांच्याकडे पाठपुरावा करून आज या एक नवीन इमारत आपल्या गावातल्या लोकांच्यासाठी शाळेसाठी म्हणून त्यांनी बांधून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने ही सुद्धा गॅलेक्सीच्या कडून बिल्डिंग बांधून घेतलेली होती, आता दीपक फर्टिलायझरच्या कडून। त्यामुळे गावातल्या लोकांना, गावातल्या विशेषत्वानं नागरिकांना आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण हे शासकीय शाळेमध्ये देता येते। मी या अनुषंगानं या दोघांचं विशेषत्वानं अभिनंदन करतो। बाकी माझ्या सगळ्या सहकार्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो। दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता या नात्यानं या प्रभागामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये आमच्या सहकार्यांना विशेषत्वानं अरुणा दाभणे यांना यश मिळू शकलं नाही याची एक खंत माझ्या मनामध्ये आहे। पण निश्चितपणानं याचा कुठेही मनामध्ये किंतु पेरंती न बाळगता आपल्या ग्रामस्थांसाठी आपण काम करत राहिलं पाहिजे या भावनेतून आपल्याला निवडणुकीमध्ये यश आलं अपयश आलं याचा विचार न करता ते काम करतायत। तर सर्वसामान्य जनतेला निश्चितपणानं त्यांच्या या कृतीमुळं समाधान वाटेल आणि कुठे ना कुठेतरी आपल्याकडून या ठिकाणी जो काही चूक झाली त्याची दुरुस्ती ही पुढच्या कालावधीमध्ये ते करतील। काही आमच्याच सहकार्यांच्यामुळं या ठिकाणी आम्हाला काहीसा पराभवाला सामोरं जावं लागलं, पण भारतीय जनता पार्टी ही सातत्याने लोकांमध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम करणारी पार्टी आहे। जे जे लोकांसाठी करता येईल ते करण्याचा कार्यकर्ते म्हणून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि त्याच्या आधारे आम्ही सगळेजण यापुढेही काम करत राहू। या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या वाढदिवसाची जोड दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आपल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे। लोकांनी लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतले आहेत, तरी देखील काही लोकांनी बॅनर लावलेले दिसतात, तुम्हाला पाहायला मिळालं की रस्त्यावर असे कधी? खरं तर मी एक साधारणपणानं एक 8 ते 10 दिवस आधी असं आवाहन करतो जेणेकरून सगळ्यांपर्यंत तो संदेश पोहोचावा। कदाचित काही लोकांपर्यंत संदेश पोहोचला नसेल। मी मला वाटतं 30-31 तारखेला ती पोस्ट केलेली होती, पण ठीक आहे। आता ज्या लोकांनी असे बॅनर्स लावलेत तर त्यांनी नुसतं बॅनर लावण्यावर थांबू नये, काहीतरी सामाजिक सेवा करून आपल्या भावना या व्यक्त केल्या तर मला जास्त आनंद होतो। पालेखुर्द गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेचं इमारतीचं आज उद्घाटन होतं। गावकऱ्यांनी विशेष करून आमच्या माजी नगरसेविका दाभणे मॅडम यांनी आणि देशेकर या लोकांच्या प्रयत्नानं आज इथं दीपक फर्टिलायझर कंपनी मार्फत CSR पण घेऊन एक छान सुंदर अशी शाळा इथं तयार केलेली आहे। खरं ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्यांची इतरत्र पाहायला गेलं तर फार दुर्दशा झालेली असते। इथे तेच झालेलं होतं, पण 2 वर्ष प्रयत्न करून कंपनीकडे जाऊन एक 45 लाख रुपयाची मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा आणि दुसरं 15-20 लाख रुपयाचं अंगणवाडी अशा दोन्ही इमारती चांगल्या बांधून घेतलेल्या आहेत। फक्त इमारतीच न बांधता त्याच्यामध्ये छान शिक्षण देण्याच्या दृष्टीनं त्यातली जे काही शैक्षणिक वातावरण निर्मिती असते ती सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळं मला अतिशय आनंद होतोय की आमदार प्रशांत ठाकूर आज 4थ्यांदा आमदार झालेले आहेत। पण त्यांचे कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते जिद्दीचे आहेत
की त्यामुळेच ते चौथ्यांदा झाले आणि पुढे सुद्धा त्यांचे भविष्य हे नक्कीच उज्ज्वल दिसत आहे. आणि त्याकरता मी जयम म्हटलं आम्ही इथं उद्घाटनाकडे आम्हाला कडून खास आमंत्रण दिलं. तुम्ही शाळेच्या उद्घाटन या माध्यमातून मी नागझरीला पण आलो होतो उद्घाटनाला, पवंजाला पण गेलो होतो. म्हणजे अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी मी शैक्षणिक दृष्टीने जात असतो आणि इथं आल्यानंतर ही सुंदर शाळा पाहिल्यानंतर तुम्ही फार चांगलं काम केलं अशी मी यांना गावकऱ्यांना सगळ्यांना नक्कीच शाबासकी देईन. कारण ही इमारत जी झालेली आहे आता इथली मुलं तरी नुसती शाळेची इमारत नव्हे तर ज्या पद्धतीने स्वागत गीत म्हटलं, ज्या पद्धतीने प्रार्थना म्हटली, हे पाहिल्यानंतर एक छान सुंदर भविष्य या मुलांचे आता पुढे दिसू लागलेले आहे. आणि म्हणून आम्ही आल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला. हे वातावरण असंच राहावं आणि या मुलांची चांगली प्रगती व्हावी, गावाची प्रगती व्हावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो.